हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा 12वा धडा पाहणार आहोत। नवीन अभ्यासक्रमानुसार आलेला ससा आणि डोंगर। ससा आणि डोंगर म्हणजे काय, तर ससा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि डोंगर पण हे डोंगर असतं असं असं हिरवं, हे पण सगळ्यांनाच माहिती आहे। तर आता आपण पाहूया, एकदम भारी धडा आहे, छोटासा धडा आहे। काय सांगते त्या धड्यामध्ये, एका जंगलात खूप ससे होते। एका जंगलात म्हणजे काय, एक जंगल आहे, त्याच्यात खूप ससे आहेत। एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा, तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा। आता समजा हा एक ससा आहे, तो जंगलात इकडून तिकडं इकडं तिकडं असं खूप पळायचा आणि त्याच्या मित्रांसोबत पण खेळायचा। आता पुढे काय होतंय ते पाहूया। जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होतं। जंगलाच्या बाजूला काय होतं, उंच डोंगर होता। ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा। त्याच्या मनात विचार यायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेन का? तर त्याच्या मनात काय विचार यायचा की हा उंच डोंगर एवढा मोठा दिसतोय, हा असा एवढा मोठा डोंगर दिसतोय, काय हो डोंगर मी चढू शकेल का, असं या सशाच्या मनात विचार येतो। मग पुढे काय होतं ते पाहूया आता। एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले। त्याने डोंगर चढायला सुरुवात केली। बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला। इथं बघा, हा ससा काय करतोय, डोंगर चढायला सुरुवात करतोय, असा वरती जायला सुरुवात करतोय। निम्म्यापर्यंत गेला तो काय झाला, खूप थकला म्हणजे दमला। त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले। त्याने काय केले, तिथेच थोडा वेळ म्हणलं की ठीक आहे, आता मी लय दमलोय, थोडा वेळ इथे झाडाखाली झोपतो। आता पुढच्या पेजवर काय ते पाहू। आता त्याला खूप तहान लागली होती। त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला। तो आवाजाच्या दिशेने गेला। त्याला एक झरा दिसला। त्याने भरपूर पाणी प्याले। इथं दिसतंय ना, पाणी पिण्यासाठी तो ससा पाणी पितोय। आता खालच्या चित्रामध्ये आपण काय आहे ते पाहूया। पुढे सशाने काय बरे केले असेल, विचार करा बरं। तुम्हाला काय वाटतं, पाणी प्यायल्यानंतर तो खाली गेला की वरती गेला डोंगर चढायला, किती तास झोपला? तुम्हाला जे वाटतं ना ते तुमच्या मॅडमला सांगायचं, ठीक आहे। आता इथं खाली पाहू। शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला। दिसलं की तो माथ्यावर पोहोचला। त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले। त्याला डोंगरावरून कसं जंगल खालचं खूप मोठं मोठं दिसू लागलं। इथेच हा धडा संपलेला आहे। पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। थँक्यू।